नमस्कार, मी सविता नाथ ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी खुसखुशीत आणि हेल्दी अशा मल्टीग्रेन मसाला कुकीज। यामध्ये आपण मैद्याऐवजी पौष्टिक मल्टीग्रेन पीठ वापरल्यामुळे याची गुणवत्ता वाढलेली आहे। मल्टीग्रेन पीठामधून आपल्याला फायबर आणि खनिजांचा उत्तम स्रोत मिळतो। पारंपरिक मैद्याच्या बिस्किटांमधील ग्लुटोन आणि रिफाईन साखरेला पर्याय म्हणून मल्टीग्रेन कुकीज हा छान पर्याय होऊ शकतो। मल्टीग्रेन कुकीज बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी नाचणी आणि ज्वारी मिक्स असं हे पीठ आहे, 1 वाटी बेसन पीठ आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि इथे अर्धी वाटी मी तूप घेतलेले। आणि या कुकीजसाठी मी एक खमंग मसाला तयार करणार आहे। त्यासाठी मी इथे हे कढीपत्ता घेतलेला आहे, तो सुकवून घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा मिल्क पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर। आपण हा आता मसाला तयार करून घेऊया। मल्टीग्रेन मसाला कुकीज बनवण्यासाठी आपण हे अर्धा वाटी घेतलेले तूप आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये आपण ही घेतलेली 1 चमचा पिठी साखर टाकून घेऊया। आपण हा घेतलेला वाटून मसाला घेतलेला आहे मी तो टाकून घेऊया याच्यामध्ये आणि हे 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले ते टाकूया आणि हे छान मिक्स करून घेऊया फेटून। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे थोडं बाजूला ठेवूया आणि एक भांडं घेऊन आपण घेतलेली सर्व पिठं आपण आता चाळून घेऊया। सर्व पिठांमध्येच 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली ती सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये टाकून चाळून घेऊया। आपली सर्व पिठं चाळून झालेली आहेत। तुमच्याकडे जे पिठं अवेलेबल असतील ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। पीठ छान चाळून झालेलं आहे। ह्याच्यामध्येच आपण आता ही घेतलेली मिल्क पावडर टाकून घेऊया आणि हे अर्धा चमचा घेतलेलं मीठ सुद्धा आपण इथे टाकून घेऊया आणि ही कोथिंबीर घेतलेली ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण फेटून ठेवलेले तूप आणि हे सुके मसाले ते सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून हे असं कोरडंच पीठ छान मळून घेऊया। तूप आणि मसाले छान पिठामध्ये मिक्स झालेले आहेत एकदम। आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। छान पीठ मळून घ्यायचं, खूप पातळ नाही मळायचं, असं साधारण घट्टच ठेवायचं आपल्याला हे पीठ। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण अर्ध्या तासासाठी त्याला बाजूला ठेवून देऊया। आपल्या पिठाला अर्धा तास झालेला आहे, छान भिजलेलं आहे। आता आपण कुकीज करायला घेऊया। मी एक छान गोळा करून घेते त्याचा आणि आपल्याला अशा आता ह्या कुकी आपण लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे। एखाद्या ग्लासाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने आपण अशा ह्या कट करून घेऊया। कुकी कटर सुद्धा तुम्ही वापरू शकता। हे मी ओव्हनमध्ये कुकी करणार आहे, तर ओव्हनच्या ट्रेला मी तूप लावून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण ह्या कुकी ठेवून घेऊया एक एक। हे ओव्हन मी 180 डिग्रीवर प्रीहीट केलेला आहे आणि आता मी इथे 10 मिनिटाचा टायमर लावलेला आहे बिस्किटांसाठी। आणि आता आपण हा ट्रे आतमध्ये ठेवून घेऊया आणि पुन्हा आपले हे 10 मिनिटं झाले की मी तुम्हाला दाखवते। तयार आहेत आपले मल्टीग्रेन कुकीज। याच्यामध्ये आपण गहू, ज्वारी, नाचणी यांचं पीठ वापरल्यामुळे आपल्या शरीराला उच्च दर्जाचे पोषण मिळते। तसेच मल्टीग्रेन पीठ हे पचनासही हलके असते। तसेच वजन कमी करणाऱ्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे। तर अशा ह्या खूप फायदेशीर अशा कुकीज तुम्ही सुद्धा जरूर करून पहा। मैद्याच्या कुकीज आपण नेहमीच बनवतो, त्याला पर्याय म्हणून एकदा ह्या मल्टीग्रेन पिठाच्या कुकीज तुम्ही जरूर करून पहा। खूप सुंदर होतात। मी तुम्हाला एक इथे तोडून दाखवते, बघा किती छान आतपर्यंत, बघा किती छान झालेले, एकदम सुंदर होतात। हे बघा पाहू शकता, एकदम मस्त होतात। तर
तुम्हीसुद्धा अशा मल्टीग्रेन कुकीज जरूर करू. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली ते जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.